सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आपण सगळेजण दीपावलीच्या सुंदर अशा वातावरणामध्ये आहोत आणि खूप आनंदामध्ये सगळेजण दिवाळी साजरी करत आहोत. आणि हा आनंद असाच द्विगुणित होत असताना आपला सुरू असलेला सत्संग, त्यामध्ये गणपती बाप्पा 64 कला आपल्याला शिकवत आहे आणि मुद्गल ऋषींच्या मुद्गल पुराणाच्या माध्यमातून त्या कला आपल्यापर्यंत पोचत आहेत. एक एक कला आपण पूर्णपणे आत्मसात करत आहोत, अंगीभूत आपल्यामध्ये होत आहे आणि एक एक गुणांची जणू आम्हाला प्राप्ती होत आहे. या कला आमच्या आयुष्यामध्ये आम्ही शिकू, या सत्संगाचं चिंतन आम्ही करू आणि त्या चिंतनामुळे आमचं आयुष्य आणखीन आनंददायी होईल. हे कलियुग जरी असलं तरी आमचा आनंद खूप मोठा आहे आणि पूर्णपणे आयुष्य हे रंगीत करतोय आपण, की आयुष्य तर सुंदर आहेच, पण ते सुंदर बरोबर आणखीन रंगीत करायचं असेल ना तर सत्संगाशिवाय त्याच्यामध्ये मजा नाही. आणि हा सत्संग पुढे सुरू असताना आज मुद्गल ऋषी आणि बाप्पा एका गहन विषयावरती बोलत आहेत आणि त्या गहन विषयावरती बोलत असताना बाप्पा म्हणतोय की या कला अंगीभूत करायच्या असतील ना आणि या कलांचा वापर करायचा असेल तर मुद्गला पाप कमी झालं पाहिजे, तुझ्या हातून पाप घडलं नाही पाहिजे. मग बाप्पा पाप माझ्या हातून घडलं नाही पाहिजे ह्याच्याकरता मी मूलभूत काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा मी कशा प्रकारे पापापासून सावध व्हायला पाहिजे. मग बाप्पा त्या ठिकाणी मुद्गल ऋषींना म्हणत की मुद्गला पहिले मला सांग की पाप किती प्रकारचं आहे ते तुला माहिती आहे का. त्याच्यावरती मग मुद्गल ऋषी म्हणतात की नाही बाप्पा, पाप म्हणजे मला एकच एवढं माहिती आहे की आपण केलेली कुठलीही चुकीची कृती म्हणजे पाप असेल, आपण कुठलीही केलेली अन्यायकारक कृती म्हणजे पाप असेल. ते म्हणले मुद्गला बरोबर, या सगळ्या व्याख्या तू करतोयस, परंतु पापाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. एक म्हणजे की सामान्य पाप, की जे व्यवहारामध्ये आपण करतो, एखाद्याशी खोटं बोलतो, एखादी गोष्ट करत असताना एखादी गोष्ट लपवून ठेवतो किंवा एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण काही ना काही मनामध्ये हेतू बाळगून हेतू पुरस्कर एखादी गोष्ट करतो, ते म्हणजे सामान्य पाप आहे. दुसरं याच्यामध्ये पाप येतं ते म्हणजे मध्यम पाप. मध्यम पाप म्हणजे की विनाकारण एखाद्याला खोटा सल्ला देणं, विनाकारण एखाद्याला खोटी माहिती देणं, विनाकारण एखाद्या गोष्टीचं माहिती नसेल तरी त्याबद्दलची एक माहिती आपण स्वतः सांगतो, अशा प्रकारचं वागणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मध्यम पापामध्ये येतात. आणि याच्या पलीकडे जाऊन महापाप येतं. जे महापाप म्हणजे असं की ज्याच्यामध्ये एखाद्याला विष खायला घालणं, एखाद्याला व्यसनी बनवणं, एखाद्याला चुकीच्या रस्त्याला लावणं, एखाद्याला चुकीचं मार्गदर्शन करणं, एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणं, आत्महत्येला एखाद्याला प्रवृत्त करणं, त्याचा जीव जाईल अशा प्रकारची एखादी घटना खोटी त्याच्यासमोर उभी करणं आणि त्या कथेमध्ये त्याला गंगवणं, या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे जे घडतं ते महापाप घडतं. मग याप्रमाणे म्हणजे की हे पाप हातून का घडतं, कशा प्रकारे घडतं, या पापापासून कसं वेगळं व्हायचं, या सगळ्या गोष्टी बाप्पा मुद्गल ऋषींना सांगत होता आणि वारंवार सांगत होता की मुद्गला, ह्याच्यामधलं प्रत्येक पाप आहे ना, ह्या पापाला प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. जर आपण प्रायश्चित्त घेतलं ना तर ते पाप पुन्हा आपल्या हातून घडणार नाही, का तर ते प्रायश्चित्त आपण घेतलेलं आपल्या लक्षात राहील आणि मग पापापासून आपण विरहित होऊ आणि त्या पापाचं जे काही भोगणं आहे ते भोगणंसुद्धा आपल्याला भोगावं लागणार नाही. त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणले की बाप्पा, पापाचं भोगणं काय असतं. त्यावेळेला बाप्पा म्हणला, बघ, या कला मी शिकवत असताना तुला पहिलंच सांगितलं होतं की माणूस जन्माला येतो तो काय ना काय निमित्ताने जन्माला येतो. त्याच्या निमित्तामध्ये 3 कारणं असतात. पहिलं कारण म्हणजे त्याचं पाप, दुसरं कारण म्हणजे त्याच्या वासना आणि तिसरं कारण म्हणजे त्याचं कर्म. या 3च गोष्टी करता माणूस जन्माला येतो आणि त्याच्यामध्ये पापाचा भाग मोठा असतो बरं का मुद्गला. आणि मग या पापामध्ये सामान्य पापावरती काय प्रायश्चित्त घ्यावं, मध्यम पापावरती काय प्रायश्चित्त घ्यावं आणि महापाप घडल्यानंतर त्याला प्रायश्चित्त काय घ्यावं, हे बाप्पा मुद्गल ऋषींना समजावून सांगत होता. आणि मुद्गल ऋषींना समजावून सांगत असताना आज आपण कैलास पर्वतावरती जाऊया आणि कैलास पर्वतावरती आज शंकराच्या मध्ये आणि पार्वतीच्या मध्ये काही हितगुज चाललेलं आहे, ते हितगुज ऐकूया. आणि त्या ठिकाणी आज पार्वती भगवान शंकरांना सांगते की अहो तुम्ही भोले आहात, प्रत्येकजण तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रत्येकावरती दया करता, प्रत्येकावर तुम्ही खूप लवकर प्रसन्न होता. मग तो रावण तुमचा शिष्य आहे, तो रावणाला तुमचं किती म्हणजे की तुमचा अभिमान आहे आणि तुमचं रावणावर किती प्रेम आहे हे सगळं मला माहिती आहे. परंतु आज त्या ठिकाणी रामायण संपलं आहे, रामाने त्याचा अंत केला आहे. तो राम म्हणजे की पूर्णपणे आता अयोध्येमध्ये पोचून काही वर्ष झालेत आणि आपल्या हातून एक कृत्य घडलं म्हणून तो रावण त्या ठिकाणी उपासनेला बसलेला आहे, त्याचा आत्मा पुढे गेलेला नाही.
त्याला तुम्ही कुठल्याही पापातून माफ केलेलं नाही आणि त्याचा उद्धार होत नाही, त्याला मोक्षसुद्धा मिळत नाही आणि त्याला गतीसुद्धा मिळत नाही. तो आज एवढी हजारो वर्ष होऊन गेली, तो तुमची तपश्चर्या करतोय, तुम्हाला त्याच्यावरती दया येत नाही का? त्याच्या वेळेला पार्वतीकडे बघून भगवान शंकर म्हणतात की बघ, मी खूप भोळा आहे, खरोखर मी प्रत्येकाला लगेच प्रसन्न होतो आणि त्याला काय पाहिजे ना ते देऊनही टाकतो, पण रावणाला मी नाही माफ करू शकत, रावणाला मी नाही माफ करणार. त्यावेळेला पार्वती म्हणते की असं कुठलं पाप रावणाने केलंय की त्याची त्याला एवढी तुम्ही शिक्षा देताय? ठीक आहे, तो सीतेला त्यावेळेला घेऊन गेलेला होता, मग रामाच्या हातून त्याला मरण आलं ना, प्रायश्चित्त त्याला मिळालं ना, मग ते प्रायश्चित्त त्याला मिळाल्यानंतर पण त्याची का म्हणून तुम्ही एवढी वाट बघताय, एवढी तुमची तपश्चर्या करून तुम्ही का त्याला प्रसन्न होत नाही? त्यावेळेला आता शंकर पार्वतीला हा विषय समजावून सांगतायत आणि ते म्हणतात, बघ पार्वती, पाप हे 3 प्रकारचं असतं. एक सामान्य पाप असतं ज्याचं माणूस स्वतःच प्रायश्चित्त करतो, मला दंड करायची गरजच लागत नाही. दुसरं मध्यम पाप येतं, त्या मध्यम पापामध्ये सुद्धा मी त्याला माफ करतो आणि ते माफ करून त्याला त्याचं जीवन जगण्याकरता पुन्हा गती किंवा मोक्ष त्याच्या कर्माप्रमाणे त्याला देतो. मग तिसरं जे असेल ना, ते तिसरं महापाप आहे. जे महापाप जर कुणाच्या हातून घडलं तर मी त्याला कधीही माफ करत नाही आणि महापाप जे आहे ते महापाप रावणाच्या हातून पूर्णपणे घडलेलं आहे. मग त्यावेळेला पार्वती म्हणते, महापाप महापाप एवढं लावलंय, अहो त्या कौरवांनी पण नाही का पांडवांच्या त्या द्रौपदीला उचलून आणलेलं होतं, मग तुम्ही दुर्योधनाला माफ केलं ना, त्याचं महापाप एक नाही का? मग जर रावणाने सीतेला उचलून आणलं आणि म्हणून तुम्ही त्याला माफ करत नाहीये, तर त्या ठिकाणी दुर्योधनाला का माफ केलं? त्याचं महापाप नव्हतं का? त्याच्या वेळेला शंकर भगवान पार्वतीला म्हणाले, खूप छान प्रश्न विचारलास तू पार्वती. बघ, दुर्योधनाला सुद्धा द्रौपदीला घेऊन आला, त्या ठिकाणी त्याला त्याचं प्रायश्चित्त मिळालं, जे पाप त्याच्या हातून घडलं. पुढे त्याची साधना केली, त्याच्या आत्म्याला मी पूर्णपणे माफ केलं, त्याला पुढे गतीसुद्धा दिली. पण रावणाला मी नाही माफ करू शकत, त्यांनी महापाप केलंय. मग त्यावेळेला पार्वती विचारते, अहो रावणाने एवढं मोठं काय महापाप केलंय की तुम्ही त्याला माफ करू शकत नाही? त्यावेळेला तो म्हणला की बघ, तू नीट प्रसंग आठव. पार्वती, सीतेचं ज्या वेळेला त्याने हरण केलं, सीतेला ज्या वेळेला पळवून नेलं, त्याच्या वेळेला त्या रावणाने काय केलेलं होतं? तो रावण म्हणून तिथे गेलेला होता सीतेला उचलायला. त्यावेळेला अचानकपणे पार्वतीचा चेहरा गंभीर झाला आणि ती म्हणली की नाही, त्यांनी साधूचा वेश घेतलेला होता, तो साधू वेशामध्ये गेलेला. त्यावेळेला भगवान शिवशंकर म्हणतात, पार्वती, हीच गोष्ट त्याचे महापाप आहे. तो स्वतः रावण म्हणून गेला असता, त्यांनी सीतेचं हरण केलं असतं, त्यांनी सीतेला पळवून नेलं असतं, मी त्याला माफ केलं असतं, त्याला गती दिली असती, त्याच्या कर्माप्रमाणे त्याला मोक्ष दिला असता. पण त्यांनी असं न करता तो रावण म्हणून गेला नाही, तर तो त्या ठिकाणी साधू म्हणून गेला. त्यांनी संपूर्ण साधू समाजाला कलंक लावला, त्यांनी पूर्ण सनातन धर्माला कलंक लावला. मग हे करण्याचे त्याला अधिकार कोणी दिले? तो एखाद्या साधूला का बदनाम करतोय? तो रावण आहे ना, मग त्यांनी रावण म्हणून ते कृत्य करायला पाहिजे होतं. ज्यावेळेला त्यांनी हे कृत्य रावण म्हणून केलं नाही, एक साधू म्हणून त्यांनी ते कृत्य केलं, तर हे महापाप घडलं. आणि महापापाला पार्वती, मी कितीही भोळा असेल, मी कितीही लवकर प्रसन्न होणार असेल, मी कितीही दयाळू असेल, तरी माझ्याकरता त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची दया नाही, कुठल्याही प्रकारची क्षमा नाही आणि कुठल्याही प्रकारची शांती नाही. त्याला असा अनेक जन्म तो बसला तरी मला काहीही फरक पडत नाही, पण महापापाला मी माफ करणार नाही. याप्रमाणे ऐकल्यानंतर पार्वती खूप म्हणजे की अशी हृदयस्थ झाली आणि भगवान शिवशंकरांना म्हणाले की तुमचं अगदी बरोबर आहे, हे महापाप जर कुणाच्या हातून घडलं असेल तर निश्चितपणे त्याला माफी करून देऊ नये, निश्चितपणे त्याला तुम्ही माफी देऊ नये. आणि मग त्या ठिकाणी त्यांचा तो संवाद संपतो आणि गोष्ट पण या ठिकाणी संपते आणि सत्संग या ठिकाणी चालू होतो. बघा, आपल्या जीवनामध्ये आपण अनेक छोटी मोठी पापं करतो, पण ती पापं आहेत ना, त्याचं कुठेतरी आपण प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. ते प्रायश्चित्त घेतल्यानंतर पुन्हा ते पाप घडणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायला पाहिजे. आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सामान्य पापापर्यंतच राहायला पाहिजे. मध्यम पापसुद्धा आमच्या हातून घडायला नको आणि महापाप तर घडायलाच नको. आणि कधीही कुठलीही गोष्ट आपण हेतू पुरस्कार जरी करत असू तर ती करत असताना ना, आपण स्वतःवरती घेतली पाहिजे. मी स्वतः ती गोष्ट करतोय म्हणून स्वतः केली पाहिजे. कुठलंही सोंग पाखरून उगाच दुसरं कुणाचं नाव सांगून आपण ती गोष्ट करायला नको. उगाच त्या समाजावरती, उगाच त्या व्यक्तीवरती कुठलाही द्वंद्व लागायला नको, त्या व्यक्तीवरती कुठला कलंक लागायला नको, त्या तत्वावरती कुठला कलंक लागायला नको, याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भूतकाळामध्ये बघा, एखादी चूक आपण परस्पर दुसऱ्याच्या नावावरती ढकलतो. त्यांनी असं केलं असेल आणि म्हणून असं झालं असेल असं आपण बोलतो. हे सुद्धा पाप आहे बरं का, आणि हे सुद्धा महापापामध्ये येऊ शकतं. आपल्याला मोक्ष नाही मिळाला तरी गती नक्की मिळायला पाहिजे. आपल्याला असं रावणासारखं अडकून नाही बसायचं. तेव्हा ह्या गोष्टीचं देखील कुठेतरी चिंतन करूया. सर्वात पहिले तर हाच संकल्प करूया की आमच्या हातून कुठलंही सामान्य, मध्यम आणि महापाप हे तर घडणारच नाही. आणि जर असं पाप घडत असेल तर आम्ही निश्चितपणे
त्याच्यावरती प्रायश्चित्त घेऊ आणि प्रायश्चित्त घेऊन एक काळजी घेऊ की पुन्हा आमच्या हातून असं पाप घडणार नाही. या संकल्पावरती आज इथेच थांबूया. ओम साईराम.